श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे की मी बहिणीकडे गेली होती. तिच्याकडून रात्री मी 8:30 वाजता आली. म्हणजे संडेला 8:30 वाजता माझा बंडे आहे आणि आज समोरचं स्कूल फक्त 1 तासच आहे म्हणजे 1.5 तास आहे, 9 ते 10:30पर्यंत. आणि माझ्या लक्षातच नव्हतं की 10:30 वाजता आणायला जायचं त्याचं. आता वाजले 10 आणि मॅडमचा मेसेज आला की म्हणजे एक रिमाइंडर मेसेज केला मॅडमने की 10:30 वाजता स्कूल सुटणार आहे म्हणून. पटापट सगळं मी आवरलं कारण की त्याचं स्कूल 12ला सुटतं आणि मी विसरली ते मेसेज. तर गडबडीत कालच्या ना ट्रॅव्हलिंगमध्ये ते विसरली. आणि आता ते मॅडमने जेव्हा रिमाइंडर मारलं की 10:30 वाजता स्कूल सुटणार आहे तेव्हा मी पटापट आवरलं. आणि तुम्हाला माहिती आहे की सगळा मी पसारा असा सोडून गेलेली, जसा सोडून गेला तसा सगळा तसाच पसारा आहे. आता तर मला पूर्ण आवरायचं आहे कारण मिस्टरांना पण टाईम भेटला नव्हता. कारण ते पण सकाळी 8 वाजता गेले की संध्याकाळी 10 वाजता येतात. त्यांना पण टाईम भेटला नाही आवरायला हे सगळं पसारा आवरण्यासाठी. आणि आता हे सगळं काम मला आता वाटतं 2 दिवस तर लागणार मला पूर्ण करण्यासाठी. आणि अजून थोडं तुमचं काम बाकी आहे काय म्हणजे ते AC बसवायची आणि गॅलरी विंडो बसवायची आहे. त्यात स्वामीची थोडी तब्येत पण नाही ठीक. त्याचा अजून जो सर्दी आहे खोकला तो कमी झाला नाही. आणि येते बघा आमचं स्वामी महाराज कसा. त्याची पण अंघोळ झाली. आता कपडे मशीनमध्ये लावले रात्रीच, त्याचं चुकत घालायचे आहेत. म्हणजे काहीच कामं झालं नाही, फक्त नाश्त्यावर झालं आहे. मी आलं आहे बेडरूममध्ये बघतोय की काय काय पसार आहे, कसं आवरायचं, मम्मी काय करणार आहे ते विचार करतोय. तो सगळं त्यांनी आम्ही जेव्हा बंद होती आमची रूम तेव्हा त्यांनी काम केलेलं आहे. विंडो बसवायची आणि AC लावायचं आहे, AC आउटडोअर लावायचं आहे. आणि आता हे सगळं कलर काम करायचं आहे मला. आता 2-3 दिवस जातील. किचनमध्ये सगळं आवरलं आहे मी. कुकर लावलं आहे, वरण भात कुकर लावलं आहे. इकडे गॅलरीत हेच क्लीन करायचं सगळं. ह्या ज्या टॉयलेटमध्ये लावलेल्या ग्लास स्टाईल त्या कमी जास्त एक्स्ट्रा झाल्यात त्या आहेत. तुम्हाला बोललो ना त्या दिवशी की मी ही परत स्टाईल चेंज करायला लावली आणि त्यांनी पूर्ण स्टाईल काढली आणि परत फिटिंग केली ती. कारण इकडे स्लोप नव्हता ना, असा पाणी सगळं तिकडे साधत होतं, त्यामुळे त्यांनी परत केले. त्यामुळे मला 1 दिवस एक्स्ट्रा लागला. आणि मग इकडच्या 2 स्टाईल फुटल्या, त्यामुळे ह्या दुसऱ्या वेगळ्या लावल्यात. ही पण पूर्ण सगळं मला साफसफाई करायची आता. ही हॉलची गॅलरी ही थोडी क्लीन केलेली आहे. ते बकेट त्याने यूज केलेलं सगळं सिमेंटनं घाण झालं ते फेकून देणार आहे. आणि हे एक्स्ट्रा लावलेलं स्लाईड तर हे आमच्या स्वामी समोरचे गाड्या. आणि ह्याच्यामध्ये हे जे आहे ना घाण सगळे अडकलं डस्ट हेच काढायला जास्त वेळ लागणार आहे कारण इकडे सगळं सिमेंट वगैरे उडलेलं आहे. आताच मला थोडा वेळ जास्त द्यावा लागणार आहे. आला तुम्ही हां. आता काय करते स्वामी ह्याच्यावरती पूर्ण चढायला लागला आहे. स्वामी समोर दोघं पण. स्वामी महाराजांची पूजा करायची राहिलेली आहे आणि तिथे आल्यानंतरच करते कारण फुलं पण नाही आहेत आणि थोडी साफ करावं लागेल कारण डस्ट खूप आहे तिकडे. स्वामी इकडे आतमध्ये या. आणि त्या स्वामीला ठेवते कोणाकडे तरी बघू कोण घेते. सकाळची कामं कोणाची आवरली नसतील कोणाकडे देते शेजाऱ्यांच्याकडे. आणि मी जाते आता स्कूलला आणायला. जर त्यांनी नाही बोलले तर स्वामीला घेऊन जावं लागणार आहे मला. नको इकडे बंद करतो विंडो आणि लॉक होते विंडो बस अडकतो आतमध्येच. मी आता देते हे सगळे स्वामीचे टॉईज. बॅग भरली. तू खेळतो का त्यांच्याकडे चला तू आईकडे. हां चलो स्वामी खेलो अभी इधर. हां दादाला घेऊन येते मी. हां दादाला घेऊन येते. हां आईसोबत खेळ. बघ ऐक समज स्वामीला राहायचं नाहीये. जावे कॅडबरी चॉकलेट चोचो खाणार. हां दे ना आई चॉकलेट देते. बाळा कुठं जात नाही तर थांबणार आहे. हे बघ कोण आहे बघ ते ठेव बाळा इथं जा. मला सोडलं आणि मी निघाले वरती. तो राहत नाही आहे त्यांच्याकडे. माझा वजन ऐकून परत रडायचा. आवरते परत पटापट काय आवरले सगळं फक्त पॉकेट घ्यायचं आहे निघायचं आहे. स्वामी लिफ्टच्या बाहेरच होता बघत पण त्यांनी मला पाहिलं नाही आणि मी लगेच निघाले कारण दुसऱ्या बाजूच्या मनस्पत खेळत होता. आणि तो आजकाल रडतोय कारण की खूप दिवस झाले त्याला सोडले नव्हतं त्यांच्याकडे ना. 15 दिवस झाले त्यांच्याकडे गेला नाही तो. तरी मी घेऊन जायची मग आता तो रडतोय. समजला घेतले स्कूलवरून आम्ही निघालो. समजला आज कॉस्ट्यूम दिलं आहे आणि त्याचं ॲन्युअल डे आहे तेव्हा समज विचारतं की स्वामीला काय घेऊन आलं नाही म्हणून. हो दादा कुठे बोलत होता. मी बोलून त्याला स्कूलला जाणार दादा आणायला तर बोरडत होता येतो म्हणून. तू स्वामीला मिस केलास. स्वामीला मिस केला तू. मी आता चालले स्वामीचा हेअरकट करायला. ह्याचे केस खूप वाढलेत आणि माझी इच्छा होती वाढवायची पण तो बोनी घालून घेत नाहीत. आणि त्याला सर्दी खूप होते थंडी पण आहे. त्याच्या पप्पा ओरडा लागले की केस कट करून घेऊन म्हणून. मग आता चालले कट करायला. हा तो जाम रडतो. आता बघू काय करतो तिकडे. पप्पा असले की बरं असतं. पप्पा बोललेत की मला सुट्टी नाही आता 8 दिवस
तू जाऊन येते आज. घरी आले की स्वामीचे केस जर कट नाही केलं तर बघ म्हणून सांगितलं त्यांनी. तर माझी इच्छा होती वाढवायची केस आणि आता स्वामीला स्वामी खूप बारीक झाला आणि ते केस खूप जास्त झालेत. म्हणजे कसर दिसतोय आता. स्वामी रडतोय. हे रडवा स्वामी रडवा.